ची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. कांद्याचे भाव वाढणार तर कधी, किती, कशामुळे वाढणार, एकंदरीतच कांदा व्यापारी विजय बापना यांनी काय म्हटलं त्या संदर्भात संपूर्ण बातमी जाणून घेत आहोत. शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा. व्यापारी शेतकरी बांधव यांनी बघावा. एकंदरीतच ही महत्त्वाची बातमी आहे. स्क्रीनवर बघू शकता. अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी विजय बापना यांनी ॲग्रोवनशी बोलताना सांगितले की नाशिक जिल्ह्याहून साधारणपणे उत्तर आणि पूर्व भारतात कांदा पाठवला जातो. मात्र यंदाची स्थिती वेगळी आहे. दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातही कांद्याचे उत्पादन अतिरिक्त आहे. येथील कांद्याची मुबलकता असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाली आहे. महाराष्ट्रात नाशिकसह पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर पट्ट्यातील आवक वाढल्याने दरावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. परराज्यातील कांद्याची उपलब्धता आणि स्थानिक बाजारात एकदाच वाढलेली विक्रमी आवकेमुळे दर कमालीच्या दबावाखाली आले आहे. आवकेत वाढ कायम आणि दरात घसरण. कांदा बाजारपेठेमध्ये सध्या आवक भरपूर पण दर दबाव तसे चित्र आहे. सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक 41,530 क्विंटल आवक झाली. मात्र सरासरी दर सर्वात कमी म्हणजे 750 रुपये. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या बाजारात आवकेचा दबाव या ठिकाणी वाढला आहे. आणि एकंदरीतच अशी प्रकारची परिस्थिती आहे. अतिवृष्टी, निसर्गाच्या लहरीपणामुळे वाचलेला कांदा आता बाजारात दाखल होत आहे. उशिराने सुरू झालेली ही आवक आता एकाच वेळी वाढली आहे. मात्र देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी गाठल्याने कांद्याचे दर कोसळलेले आहे. एकीकडे उत्पादन खर्च 35% वाढलेला असताना हाती येणारा दर तोकडा असल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करावा. धन्यवाद.